प्रतापगडची सफर करून आम्ही निघालो पाचगणीला। सगळ्यात आम्ही आधी तेथील वॅक्स म्युझियमला भेट दिली। म्युझियममध्ये आम्ही वॅक्स म्युझियम, ॲक्वेरियम आणि 3D सिनेमा पाहिला। नंतर आम्ही निघालो पाचगणी येथील टेबललँड पॉइंट बघायला। तेथे आम्ही मस्तपैकी घोडे सफारी केली। आम्हाला आमच्या गाईडने चांगल्या प्रकारे टेबललँडची माहितीही दिली। को देता ना गुलाब का फूल सनी देवन, दाने का सॉन्ग है। देखो एक मोड़ आया, उसी पे दिल छोड़ आया। ये पूरा इधर का ही शूटिंग लिया हुआ है। टेबललँड पठाराच्या खाली असलेल्या टायगर केव नावाच्या गुहेला आम्ही भेट दिली। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाचगणीचं दर्शन करूया। घाई होते आमची, कारण त्यांनी 1 तास दिलेला आपल्याला प्रतापगडसाठी आणि 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहेत आणि टॅक्सी खाली थांबलेली आहे आणि दुपारचं खूप ऊन लागते आणि उन्हातून आपल्याला खाली जायचं आहे आणि नंतर लंच करायचं आहे। अर्ध्या पाऊण तासात लंच करून आम्ही पाचगणीच्या दिशेने जाऊ। आवळा कॅन्डी घेतलेली आहे खाली। दे मला दे। कितीला दिली तुम्हाला? 50ला। तुम्हाला? ही स्टिक 50? स्टिकला नाही, स्टिक आम्ही आधीच घेतलेली। दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आता आम्ही सह्याद्री रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलोय। पहिलं जेवून घेऊया, नंतर जाऊया पाचगणीला। महाबळेश्वरचा आमचा आजचा दुसरा दिवस होता आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही प्रतापगड पाहिल्याने आता आम्ही वॅक्स म्युझियमला आलोय। तिकीट काउंटरला आम्ही वॅक्स म्युझियम, ॲक्वेरियम आणि 3D सिनेमाचा कॉम्बो घेतला। नंतर आम्ही पहिलं ॲक्वेरियम बघायला निघालो। ॲक्वेरियममध्ये आम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटले। ॲक्वेरियमचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर आहेत आणि त्या माशांबरोबर त्यांची नावे, त्यांची माहिती संकलित केलेली आहे। ॲक्वेरियम, 3D सिनेमा, वॅक्स म्युझियम बघून आपण जाणार आहोत पाचगणीला। तिथे जाऊन आपल्याला बघायचं आहे टायगर गुफा, टेबललँड पॉइंट म्हणजेच कास पठार। या पठाराच्या परिसरात बाजीराव मस्तानी, तारे जमीन पर, राजा हिंदुस्तानी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिनेमांचं चित्रीकरण झालं। ते सर्व स्पॉट आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मासे आतमध्ये होते। एवढे मासे या व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही। आपण चाललोय आता वॅक्स म्युझियम बघायला। वॅक्स म्युझियम मध्ये देशातील आणि परदेशातील अनेक महान व्यक्तींचे तसेच खेळाडूंचे, नेत्यांचे पुतळे आहेत। थ्री सिनेमागृहात आपण आलेलो आहोत। फक्त 5 मिनिटांचा 3D सिनेमा होता। 3D सिनेमामध्ये जी ट्रेन गाडी होती ती आपण चालवत आहोत असं भासत होतं। आणि अखेरीस आम्ही 3D सिनेमा, वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियम पाहून निघालो पाचगणीला। मला जास्त इंटरेस्ट त्या गोष्टींमध्ये आहे जे निसर्गाच्या सानिध्यात आहे। लवकरच आम्ही टेबललँड पॉइंटच्या इथे पोहोचलो। भारतामध्ये पहिल्या नंबरचं हे पठार आहे। त्याच्यावरती फिरायला तुम्हाला 9 स्पॉट आहे। जमीन
या दादांनी आम्हाला टेबल लँड पॉईंट बाबत थोडीशी माहिती दिली. नंतर आम्ही पहिल्यांदाच घोड्यावरती बसणार होतो, तर सायली आणि माझ्यासाठी टेबल लँड पॉईंटच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी फ्री राईड दिली. पॉईंटचे आपले 2 पॅकेज, एक 4 पॉईंटचा, एक 9 पॉईंट. 4 पॉईंटला तुम्ही गेला तर फर्स्ट 5 पॉईंटचे पाहिजे ठसे बघायला भेटतात, सेकंडला 1-3 पॉईंट, थर्डला बाजीराव मस्तांची लेक आणि साईड सीनचा पॅराग्लायडिंग पण. असे 4 पॉईंट कव्हर केले. घोडा आपला मिडलने जातो, मिडलने येतो. त्यासाठी 1280 रुपये असतात, जे काय असतं एका घोड्यासाठी असतं. आणि सपोज जर तुम्हाला आल्यासारखं पूर्णच फिरायचं केव वगैरे, तर त्यासाठी 2560 रुपये असतात. आता तुमच्यावरती डिसिजन. एका घोड्याचे किती? जे काय असतं एका घोड्यासाठी 2560 आमचा चार्जेस आहे. म्हणजे एकाच दगडापासून बनलेला पूर्ण लँड आहे. ज्वालामुखी माहिती आहे तुम्हाला? ज्वालामुखीचा जेव्हा स्फोट झाला तेव्हा या प्लॅटोची पूर्ण निर्मिती झालेली. तो गरम लावा असतो ना दादा, तो गार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मध्ये मध्ये काळे दगड दिसत आहेत बघा, अशा दगडामध्ये बदलून जातो. त्या दगडापासून बनलेले पूर्ण लँड आहे. तेव्हा कोणत्याही दादा दगडावर झाड वगैरे येत नाही बघा. मला राईट साईडला एक झाड दिसते बघा, लोक उभे तिथं झाडाखाली. पूर्ण प्लॅटोवरती बघा एकच झाड आहे, त्यामुळे त्याला 1-3 पॉईंट असं नाव दिलेलं आहे. काय जण त्याला देवाची देणगी, गॉड गिफ्टेड वगैरे पण बोलतात. तर सायलीच्या घोड्याचं नाव होतं राणा आणि माझ्या घोड्याचं नाव होतं बाहुबली. या पठारावरती आम्हाला घोड्याची मस्तपैकी राईड करायला भेटली. सायलीला घोडा मस्त भेटला, तर माझा बाहुबली असा निघाला. विदाऊट मालक चालतच नव्हता. 13 जून ते 13 सप्टेंबरपर्यंत टेबल लँड पॉईंट बंद असतो पर्यटकांसाठी, कारण पाऊस मोठ्या प्रमाणावरती असतो या महाबळेश्वरला पाचगणीवरती. आणि फॉग म्हणजे धुकं पण मोठ्या प्रमाणावरती असतं, त्याच्यामुळे इकडे राईड करणं पॉसिबल नाही आहे. आणि पूर्ण दरी आहे सगळ्या बाजूंना, चारी बाजूंना बघू शकता. टेबल लँड पॉईंटच्या चारी बाजूंना सगळीकडे दरी आहे, त्याच्यामुळे शक्यतो इकडे बंदच असतो हा पॉईंट. 2 नदी का ये संगम होता है, कृष्णा और सावित्री का, इसीलिए इसको कमाल फोर्ट के नाम से जाना जाता है. कौन सा? कमल फोर्ट. हाँ, ये जो नीचे देता ना गुलाब का फूल सनी देवल, हाँ. गाने का सॉन्ग है, देखो एक मोड़ आया उसी पे दिल छोड़ आया. हाँ. ये पूरा इधर का ही शूटिंग लिया हुआ है. जो नीचे उधर गांव दिख रहा है क्या तालाब के पास, उस पर चेन्नई एक्सप्रेस मूवी देखे ना, जो देखो जीप को लात मारता है पानी में गिरती है, उधर का ही शूटिंग लिया पूरा. उसको नीचे का गांव दिखाया था पूरा, कुंगन गांव. तारे जमीन पिक्चर देखे ना आमिर खान की, वो जो ग्रीन टॉप का दिख रहा है ना, झाड़ के बीच में छतरी का जैसा ऐसा गोल है, वो तारे जमीन का स्कूल है सर जी, निवेरा पचगनी का सबसे टॉप स्कूल है पूरा वो. ये जो बड़ा सा दिख रहा है क्या काले वाला पेड़ सामने, ये पूरे सिलोरो के पेड़ है. ये बोला है तो कश्मीर में ही पाए जाते हैं. कौन सा सिलोरोक का? सिलोरो के पेड़ है सर, ये काले वाले बड़े बड़े. ये सामने वाला भी? हाँ, ये कश्मीर में ही पाए जाते हैं, क्योंकि ये खाली 18 से लेकर 20 घंटे तक पूरे देते हैं खाली ऑक्सीजन, तभी इधर. आणि तिकडे सायली बिंदास चालली आहे. पहिली घाबरत होती, आता एकटीच आहे. पहिला तो त्यांचा माणूस होता, तो पुढे होता घोड्याच्या, आता तो घोड्याच्या मागून धावते आणि सायली घेऊन चालली. खींचो नहीं बाकी का दीदी. घाबरली वाटतं, पुढे धावतोय घेऊन. कितना घोड़ा इधर? इधर टोटल बोलेंगे सर जी, अगर सीजन तक जोड़ के बोलेंगे ना, तो इधर 400 तक घोड़े हैं पूरे. 400 तक घोड़े हैं. हाँ, सिलेक्ट में उससे बोलेंगे ना, ज़्यादा घोड़े नहीं आते हैं, 100 या 150 तक घोड़े आते हैं. बाकी जो सीजन में ज़्यादा आते हैं. च्या पठारावरती आपण आहोत आणि टायगर केव्हा आता बघायला खाली जातोय आपण. इकडं पायऱ्या उतरून आपला टायगर केव्हा बघायला जायचं आहे. गोवा आहे. ताराचं खडक आहे आणि या खडकाच्या वरती म्हणजे हे पूर्ण खडक आहे आणि या खडकांवरती पठार आहे पूर्ण, एक सिंगल खडक आहे. आणि इकडे अंधार आहे थोडा, खाली जातो आपण. एंट्री फी आहे 20 रुपीज पर पर्सन. तर बघूया. हो, टायगर केव्हाची एंट्री आहे आणि तुम्ही बघू शकता टायगर केव्हा इथे अशी गुहा आहे पूर्ण दिसते. आता गुहेत चाललो आहे. बॅटरी पेटव. वाव, थंड वाटते खूप. बॅटरी पेटव ना.
तसं नाही, जरासे बॅटरी भेटव म्हणजे दिसलं असेल आतमधलं. आतमध्ये आलो आम्ही. बाहेर पडायचंय का की रिटर्न यायचंय? नाही इकडे बघ, इकडे काय केलंय बघा, घाबरते. आणि इकडे टर्न आहे ना, मी इथून येते. इथून टर्न हे बाकी काय नाही, पुढे नाही आहे काय. खूप अंधार आहे तिकडे. मी इथून येते ना. हा चालेल, थांब मी बघ, थांब इकडे काय आहे ते तरी बघतो. हे बघा, इथून गोवा तिकडे जायला आहे आणि इकडं वरती आहे गोवा. वरती जात नाही आपण, उगाच नको. आणि इकडनं आता आपण रिटर्न चाललो आहे. मला एकट्याला ठेवलं आहे सायलीने आणि पुढे गेली आहे. वाघाला पकडलं आहे सायलीने. बचाव बचाव असं वाघ करतोय की तू करते? हां, फोटो पाहिजे तुझ्या मारी टोपी. काय, याला पण सोडत नाही. गुहेच्या समोर उभं राहिल्यास आपल्याला मावळतीला जाणारा सूर्य दिसतो. टायगर गावची सफर संपलेली आहे. आता पुढच्या प्रवासाला मावळतीला चाललाय. तमलो आता वरती येतोय. फायनली वरती आलेलो आहोत पठारावरती. पुन्हा एकदा हॉर्स रायडिंग चालू झालेली आहे आमची. कृपया सावधान, महाराणी सायली सावंत पधारे है. ऑफ केलंय, घोडा तिथे थांबवला आणि आम्हाला आता पांडव गुफेमध्ये जायचं आहे. आणि इकडनं 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती बाहेर निघायचं आहे आपल्याला. पहिले आता गुहा बघून येऊया. भूक लगती है नीचे नीचे करके चढ़ते. खा लेना वो तो. तो चलने से भूक लगती है. खडक बघ पडलंय सायली, हे बघ खडक अडकलंय बघ कसं ते. चल फटाफट, खडक पडलंय बघा कसं ते. तर आता आपण चाललोय पांडवकालीन गुफेकडे. इकडे पण गुफा आहे, इकडे पण टायगर आहे. इकडनं पण गुहा आहे, गुहा येतात तिकडे. आमचा गाडीवाला जो आहे तो वाट बघतोय आमची, त्याच्यामुळे सनसेट बघायला भेटणार नाही आपल्याला. मॅप्रो गार्डनला अजून जायचं आहे. त्याने 6:30चा आपल्याला टायमिंग दिला लास्ट जो घरी सोडायचा. पण आता 6 वाजलेत, आम्ही इकडेच आहोत पठारावरती. आणि आता आम्ही 5-10 मिनटं तिथे पोचू गाडीपर्यंत. लगेच 10-15 मिनटांनी तो घेऊन जाईल आपल्याला. तिथे 10-15 मिनटं घालून घरी जायचं आहे. टांगा आहे टांगा, एक घोडीवाला टांगा. आणि आता आपण आलेलो आहोत पारसी पॉईंटला आणि बघू शकतो हा आहे पारसी पॉईंट. आणि ते तिकडे पठार आहे जिथे आम्ही गेलेलो, बरोबर ना, ते पठारा. आणि तिकडनं असं राऊंड मारून आलेलो. पॉईंटला आहोत आपण. आणि तो पारसी पॉईंट 5 गणीमध्ये येतो. निलगिरीची उंच उंच झाडे आहेत. टेलिस्कोपने पण बघू शकता तुम्ही. तर सालीने मागवलेला कॉर्न बुट्टा पूर्ण अख्खा. तर इकडे आम्ही घेतोय या स्टॉलवरती. आणि संध्याकाळची थंडीच पण चालू झालेली आहे म्हणून आपण बुट्टाच खाणार आहोत. काय मध्ये बुट्टा, इथे भेटेल बुट्टा. आणि बुट्ट्याचा स्टॉल टाकलाय मी महाबळेश्वरला. तुम्हाला जसा पाहिजे तसा भेटेल बुट्टा. असा वाकडा, आता असं करायचं. हा चालेल.
इकडे चिक्कीच्या दुकानात आतमध्ये आलोय. भरपूर साऱ्या चिक्कीच्या व्हरायटी आहेत. 6 महिने राहते. चिक्कीची माहिती देतो इथं. ती वेगवेगळ्या प्रकारची चिक्की आहे. ही स्ट्रॉबेरीची आहे बघा. ही गुलकंद आहे, मिक्स आहे, त्यामध्ये अंजीर आहे, सर्व फ्लेवर मिक्स पाहिजे मिक्समध्ये पण इथे असतो. आम्ही घेतले आहेत ते कोणते आहेत? मिक्समध्ये. हां, मिक्समध्ये मिक्समध्ये हार्ड घेतले आहेत. म्हणजे कोणाला द्यायचे असतील तर अशा मग घेऊ शकता. छोट्या छोट्या पॅकेट्स पण आहेत त्यांच्याकडे. आणि हे बघा, असे मोठमोठे पण पॅकेट आहेत. 750 ग्रॅम किलो आहे असे. आणि असे पॅकेट्स आहेत. तर आता 7 वाजले आहेत आणि आम्ही पोहोचलोय मॅप्रो गार्डनला. महाबळेश्वरमध्ये असलेले हे मॅप्रो गार्डन खूप प्रसिद्ध आहे. गार्डनच्या आतमध्येच मॅप्रो ही कंपनी आहे. मॅप्रोचं ज्यूस तसेच इतर अनेक पदार्थ फेमस आहेत. मॅप्रोचं ज्यूस, खाकरा फॅक्टरी इथेच आहे आणि अगदी बाजूला त्यांचं सेल्स काउंटर पण आहे. गार्डनचं सुशोभीकरणही खूप छान केलं आहे. सगळीकडे झाडांना स्ट्रॉबेरीच्या पताका लावल्या आहेत. गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खूप छान असे फनी गेम आहेत. त्यामध्ये फलेरो चॉकलेटचा रेंज गेम. या दुसऱ्या गेममध्ये चॉकलेटच्या आतमध्ये लहान मुलांना सोडलं जातं. त्यांच्या हातात जेवढी चॉकलेट्स येतील तेवढी चॉकलेट त्यांची. व्हिडिओ पोस्ट करायला खूप वेळ झाला. आम्ही गेलेलो त्यावेळी या गार्डनमध्ये काहीतरी कार्यक्रम चालू होते. मॅप्रो गार्डन आज आमचा शेवटचा दिवस महाबळेश्वरमधला आणि संध्याकाळ झाली आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत इथनं. तर आपण महाबळेश्वरला बाय बाय करायची वेळ झालेली आहे. तुर्तास बाय बाय महाबळेश्वर.